चला मैत्रिणींनो, ओवीस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शेवग्याची शेंगाची भाजी बनवणार आहे। शेवग्याची शेंगाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी मी 4-5 शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहे व त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। यानंतर याच्यात आपण 2 ग्लास पाणी टाकणार आहे आणि ते शेंगा वाफळून घेणार आहोत। हळद टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत। चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू। मसाला तयार करणार आहोत। यासाठी आपण एक कढाई ठेवली आहे। 1 वाटी खोबऱ्याचा सुका किस, दगडफूल, तेजपत्ता, मिरे, खसखस, धनी। मिरे ऑप्शनल आहेत आणि 2 मोठे कापलेले कांदे। यानंतर आपण गॅस लो गॅस चालू करणार आहोत। चालू करणार आहोत। यामध्ये आपण किसलेले खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं आपण इथे लालसर आणि तपकिरी रंगाचं हुसर भाजून घेतलेलं आहे। खोबरं हे जास्त जळू पण नाही द्यायचं, त्यांनी भाजीला कडवा मारतं। नंतर हे एका प्लेटीत काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण काढलेले बाकीचे मसाले भाजून घेणार आहोत। धनी, खसखस, खोबरं, तेजपत्ता ते सुद्धा कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे। ते सुद्धा आपण आता भाजून घेतलेले आहे। त्यानंतर कापलेला कांदा आपण भाजून घेणार आहोत। ते आपण पाहणार आहोत। ती शेंग अजून शिजलेली नाही आहे। तोपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत। कांदा चांगला भाजून घेतला पाहिजे। कांदा भाजत आल्यावर त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं। मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। गरम असलेला मसाला जास्त मिक्सर मध्ये बारीक करू नये, मिक्सर त्याने खराब होते आणि मग नवऱ्याच्या मागं नवीन मिक्सर घेऊन द्यावे अशी कटकट करावी लागती। घेतली आहे। त्यामध्ये आपण तेल तपायला टाकणार आहोत। तेल आवडीनुसार टाकावे, शक्यतो तेलाचा वापर कमीच करावा। भाजलेला काळा मसाला आपण मिक्सर मध्ये चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। तो आपण आता एका प्लेट मध्ये काढणार आहोत। अशा प्रकारे आपला मसाला छान प्रकारे बारीक झालेला आहे।
यामध्ये आपण तेल तापल्यावर थोडीशी मोहरी आणि जिरं टाकणार आहोत. आपण या प्लेटमध्ये थोडंसं लाल तिखट, थोडंसं काश्मीरी लाल तिखट आणि प्रवीण एव्हरेस्ट मीठ मटन मसाला आणि चवीनुसार मीठ या मसाल्यांचा वापर करणार आहोत. आता आपण बघत आहोत तर कढईतलं तेल तपलेलं आहे. तेल हे जास्त तपू पण नाही द्यायचं, मग मसाला त्याने कडसर लागतो. यानंतर आपण हे काढून ठेवलेले मसाले या तेलात टाकणार आहोत. यानंतर आपण कांदा, लसूण, खोबरं हे जे वाटण केलं आहे त्याचंही आपण या तिखट मध्ये टाकणार आहोत. यानंतर आपण हा मसाला 1-2 मिनिटं छान परतू द्यायचा आहे. प्लेट पाणी टाकून भाजीत टाकणार आहोत. यानंतर मिक्सरचं भांडं सुद्धा व्यवस्थित पाणी टाकून मिसळून घेणार आहोत. आणखी थोडंसं पाणी टाकणार आहोत. याला छान प्रकारे उकळी फुटलेली आहे. अजून थोडीशी उकळू द्यायची आहे भाजी. काय करू?